काय निवेदन दिले आज आपण? आज बँकेची शाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी बँकेची शाळा घ्यायची सांगितली, शेतकऱ्याला कर्ज, पीक कर्ज का मिळत नाही, शेतकऱ्याला या ठिकाणी बँकेमध्ये 12 मार्च चक्रा का मारत काम पडतं, त्याच्यासाठी बँकेची शाळा घ्यायची उद्धव साहेबाचे आदेश होते. त्या हिशोबाने आम्ही आज जालना युवासेना शिवसेनाच्या वतीने युनियन बँकेला निवेदन दिलं की शेतकऱ्याला एक चक्रामध्ये कर्ज मिळालं पाहिजे. आणि या ठिकाणी 1 लाखापर्यंतचे जे शासनाचे निर्देश आहे की 1 लाखापर्यंत फक्त एकच बॉन्ड गरजेचा आहे. तसं असूनसुद्धा या ठिकाणी बँकवाले मॅनेजर या ठिकाणी 3100 रुपयाचे बॉन्ड या ठिकाणी घेतात. तर मला असं वाटतं हे बॉन्ड घेणं यांनी बंद करायला पाहिजे. एका बॉन्डवर होणारं काम शेतकऱ्याला 3-3 हजाराला का घालतात? शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान होतं आहे. त्या एका 3 हजारामध्ये शेतकऱ्याला 3 खताच्या बॅग किंवा 1 सोयाबीनची बॅग येतील. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की शेतकऱ्याचं सिव्हिल जे आहे, पीक कर्जासाठी शेतकऱ्याला सिव्हिलची गरज नाही. पण सिव्हिल का बँकवाले चेक करतात? आदेश कोणाचे? शासनाचे आदेश आहे. शेतकऱ्याला सिव्हिलची गरज नाही. मग त्या ठिकाणी शेतकऱ्याला सिव्हिल या ठिकाणी बँकेने बघितलं नाही पाहिजे. शेतकऱ्याला पीक कर्ज या ठिकाणी तात्काळ दिलं पाहिजे. अशा आम्ही या ठिकाणी बँकेला निवेदन देऊन आज आंदोलन केलं. काय नाव आपलं? माझं नाव शिवाजी संतराम शिजोळ, युवासेना जिल्हा प्रमुख, जालना.